रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी 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 रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी 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 तो हा विठ्ठल बरवा हो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव 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 हा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाबा रखुमा देवीवर बाबा रखुमा देवीवर बाबा रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरि 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 राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय पक्षी अंगणी उतरती ते का गुंत
गुंतोनिया राहती एका गुंतोनिया राहती एका गुंतोनिया राहती पक्षी अंगणे उतरती एका गुंतोनिया एका गुंतोनिया राहती एका गुंतोनिया राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी ऐसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्ती आला प्रातः काळी उठून गेला प्रातः काळी उठून गेला प्रातः काळी उठून गेला वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला प्रातःकाळी उठून गेला प्रातःकाळी उठून गेला तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी ऐसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी शरण एका जनार्दन ऐसे असता भय कवन ऐसे असता भय कवन ऐसे असता भय कवन शरण एका जनार्दन ऐसे असता भय भवन ऐसे असता भय भवन ऐसे असता भय भवन तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी ऐसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी जय विठू बारकुमारी जय जय विठो बारकुमाई जय जय विठो बारकुमाई विठो बारकुमाई विठो बारकुमाई विठो बारकुमाई पक्षी अंगणे उतरते पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी रे
उतरती उतरती भक्ती अंगणी उतरती उतरती पक्षी अंगणी उतरते पक्षी अंगणी उतरते पक्षी अंगणी उतरते पक्षी अंगणी उतरती उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी रे उतरती जे का गुंतोनी राहते जे का गुंतोनी जे का गुंतोनी जे का गुंतोनी राहते जे का गुंतोनी जे का गुंतोनी राहते गुंतोनी राहते 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 जे का गुंतोनी राहते ऐसे आसावे संसारे तैसे आसावे आसावे संसारे तैसे आसावे संसारी 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 जेका गुंतोनिया रहती जेका गुंतोनिया रहती जेका गुंतोनिया रहती जेका गुंतोनिया रहती तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी जोवारी प्राचीनाची दोरी प्राचीनाची दोरी प्राचीनाची दोरी जोवारी गोवारी प्राचीनाची दोरी प्राचीनाची दोरी जवरी प्राचीनाची दोरी जवरी प्राचीनाची दोरी जवरी प्राचीनाची दोरी
रदना प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी जोवरी प्राचीनाची दोरी प्राचीनाची दोरी प्राचीनाची दोरी जोवरी जोवरी जोवरी
असावे तैसे असावे तैसे असावे विठ्ठल पक्षी अंगणी उतरती ती का गुंतुनी या राहते तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्ती आला प्रातः काळी उठून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी शरण एका जनार्दन तैसे असता भय कवन तैसे असावे संसारी जोवरी ना प्राचीनाची दोरी विठ्ठल 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 गजाननमहं वन्दे कार्यकार्य व्यवस्थितौ सेगाववासिनं नित्यं सर्वकार्यार्थसिद्धये हृदयसि भासन करुणिया माझ्या भैसे गुरुराया गजानना गजाननं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं गौरीशङ्करं दयामूर्तिं भास्करं वन्दे पुनः पुनः वासनात् वासुदेवस्य वासितं भुवनत्रयं सर्वभूतनिवासोऽसि वासुदेवो नमस्तुते समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनाना तरुणतुलसीमालां कन्धरं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वराय 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 करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो हा तुमचा अनुग्रह लादलो करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो हे ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी त्यांचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी निश्चिंत चित्तास विश्राम यावा श्री गजाननाचा आठव भावा
जोडोनी हातास डोळे मिटावे, गण गण गणात बोते म्हणावी. श्री माऊली मेरी मात है, पिता मेरो श्री तुकाराम, इन दोनों के चरणों में प्रभु मेरा कोटि कोटि प्रणाम. परम मंगलमय अकारण करुणावर्णालय भक्तवांच्या कल्पतरू पितांबरधारी अयोध्याधीश प्रभू रामचंद्रजी यांच्या पावन दरबारामध्ये उपस्थित सद्भाविक भक्तजन, ज्या पवित्रतम निमित्ताने या ठिकाणी आपण एकवटलो आहोत, त्या निमित्ताचा शब्द परिचय करणं अगत्याचं आहे. आपल्याच गावातील आदरणीय श्री हरिभक्तीपरायण ज्ञानोबा पवार, खऱ्या अर्थाने 1 वर्षाआधी त्यांची देव आज्ञा झालीत आणि तद अनुषंगाने त्यांच्या सुपुत्रांनी त्यांच्याकरता आणि त्यांच्या आत्म्यास चिरकाल शांती प्राप्त व्हावी, त्या अनुषंगाने या उदात्त हेतूने त्यांनी आयोजित केलेला हा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम. आणि खऱ्या अर्थाने अगदी आनंद वाटलात. आलोत म्हणून स्तुतीचा विषय नाही, पण एवढ्या दूर जवळजवळ 560 किलोमीटरचा प्रवास करून आल्यानंतर जेवढा श्रम जीवाला झालेला होता, तो इथं या ठिकाणी आल्यानंतर हा मंडप, इथलं नियोजन, इथली सर्व व्यवस्था पाहिल्यानंतर क्षणात निरसन झालं. खऱ्या अर्थाने श्राद्धाचे सुद्धा कार्यक्रम या पद्धतीचे होतात, हे आमच्या वैदर्भीय लोकांना दाखवण्यासाठी हे अत्यंत चांगलं आहे, नाही का? कारण ज्या मायबापांच्या भरोशावर आपण खऱ्या अर्थाने हे सर्व प्राप्त केलेलं असतं, त्यांच्यासाठी केलेली ही उतराई म्हणजे खऱ्या अर्थाने हा सोहळा आहे. आणि म्हणून या मायबापांच्या किंवा वडिलांच्या खऱ्या अर्थाने त्यांच्या स्मरणार्थ किंवा त्यांच्या अनुषंगाने केलेला हा सोहळा नक्कीच पवार कुटुंबीयत म्हणजे स्वतः नामदेव दादा असतील, त्यांचे बंधू निवृत्ती दादा असतील, आणि मला वाटतं ज्ञानोबा बाबांचे भाऊ पांडुरंग, नाही का, पंढरीनाथ, काय सांगावं, सगळ्यांचे नावच मुळात पांडुरंगाशी संलग्नित किंवा त्यांच्या भक्ताशी संलग्नित आहेत. ज्यांचे नावं असे आहेत त्यांची वृत्ती आणि कर्तृत्व कसं असेल हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि म्हणून असा हा सुंदर सोहळा आयोजित केला असताना या ठिकाणी हा सर्व वारकऱ्यांचा भव्य मेळा पाहिल्यानंतर अगदी आल्हाद वाटतोय, आनंद होतोय. नवे नवे असं वाटतंय त्रयोदशीला माऊलीनी पारणं सोडलं आणि आपल्या गावातच येऊन बसले की काय. आणि अशा पद्धतीचा हा सर्व सोहळा सुंदर असा आयोजनामध्ये नियोजनामध्ये होऊ घातला आहे, पार पडतोय. आणि साथेला आदरणीय श्री हरिभक्तपरायण लहूजी बाबा आहेत, आदरणीय माऊली महाराज आहेत, जगन महाराज आहेत, आदरणीय महाराजांचा नारायण महाराज आहेत, इकडे सचिन महाराज आहेत, हा सचिन बाबा आहेत, सर्व मंडळीत आनंद बाबा आहेत, आपण समस्त भालदार चोपदार वेनेकरी बाबा आहात. आणि जनार्दन स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या गावाला मिळालेला प्रसाद महाराज आहेत. उत्कृष्ट सर्व हात आणि सर्व खाली बसलेले सर्व आदरणीय महाराज मंडळी, सर्व वारकरी, बहुधा तालुक्यातूनही तुम्ही उपस्थित असाल, गावाबाहेरचे असाल, मला आपला नामोल्लेख किंवा माहिती नाही. काही लोकांचे नावं मला सांगितलेत, पण ते लोक नावं घेतल्यानंतर मला असं वाटतं माझ्या हृदयातून निघून न जावं याची भीती असल्यामुळे तुमची नावं मी हृदयातच ठेवतो. आणि हे एवढा सगळा सुंदर सोहळा असताना आमच्यासोबत आलेले आदरणीय आदित्य महाराज आहेत, मृदंगाचार्य आहेत, त्यानंतर आदरणीय, मी जरी अर्जुन नसेल पण माझं सारथ्य काम करण्याचा श्रीकृष्ण मात्र माझ्यासोबत नेहमी असतो. साऊंड सिस्टीम आहेत, ज्यांच्या निमित्ताने ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येणं झालं, असे नामदेव दादा असतील, आमचे धनादादा असतील, यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तुम्हा मायबापांचं दर्शन झालं. तसं फार मोठं इथं एवढ्या दूर साध्या भाषेमध्ये लाईन कशी लागलीत, नाही का, कसं काय नियोजन झालं, तर मला असं वाटतं याला कारण सुद्धा आपली पालखी सोहळा आहेत. पालखी सोहळ्यामध्ये काही आदरणीय मंडळी भेटली होती आणि त्या ठिकाणीच परिचय झाला. तो परिचय कीर्तनाचा नव्हता, तो गायनाचा होता, पण तरी सुद्धा त्यांना ते स्नेह जडलं आणि
एक इच्छा व्यक्त केलीत की यांना या ठिकाणी बोलावलं पाहिजेत. आणि म्हणून सद्गुरू गजानन महाराजांच्या भूमीमधून विदर्भामधून बहुधा तुम्ही आला असाल असं मी गृहीत धरतो. नसाल आला तर मी आग्रहाचं आमंत्रण देतो, एकदा तरी शेगावला येऊन बघा. तिथली नियोजन व्यवस्था वगैरे तुम्ही आळंदीचा मठ पाहिल्यानंतर लक्षात येईल. नक्कीच वारकरीत्वाला शोभेल अशा पद्धतीचं सर्व वातावरण त्या ठिकाणी आहे. नवे नवे सर्व 1001% नियोजन किंवा त्या पद्धतीचं नियम त्या ठिकाणी संप्रदायाचे पाळल्या जातात. अशा सद्गुरूंच्या दरबारातून या ठिकाणी येणं झालं. आणि या श्राद्धाच्या निमित्ताने जो निवडलेला अभंग आहे पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं असून सदर्भ अभंगाच्या माध्यमातून एकनाथ महाराज तुम्हा आपल्याला उपदेश करत आहेत. काही साधकांच्या अंतःकरणामध्ये प्रश्न पडेल, महाराज उपदेश करण्याचा उपद्व्याप सांगितला तरी कोणीत? कारण जगतामध्ये अनेक असे लोक आहेत न सांगता सुद्धा न विचारता सुद्धा सांगतात. पण नियम असा असतो कोणी विचारल्याशिवाय सांगू नयेत. नाथ महाराजच स्वतः सांगतात की एखादी अशी काही व्यक्ती असतात त्यांच्याकरता आपली वाचा शिनवायची नसते. व्यर्थ आपुली वाचा शिनवून व्यर्थ आपुली वाचा शिनवून व्यर्थ आपुली वाचा शिनवून व्यर्थ आपुली वाचा. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा. क्रोधी सांगतात क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैचा. व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. उपदेश कोणालाही करून चालत नाहीत. उपदेश कोणालाही करून चालत नाहीत. उपदेश त्याला करावा लागतो खऱ्या अर्थाने ज्याला तो श्रवण करण्याची जिज्ञासा अंतःकरणामध्ये झालेली आहे. हा जसा नियम आहेत ना, उपदेश कोणालाही करून चालत नाही, तसं उपदेश कोणीही करून चालत नाहीत. उपदेश कोणीही करून चालत नाहीत. आजकाल उठसुट कोणी उपदेश करायला लागलात सांगूत. ज्याने 2 टिप्पण पाठ केत त्याला सुद्धा असं वाटतं आपण उपदेश केला पाहिजेत. पण धर्मशास्त्राचा नियम आहे, उपदेश कोणीही करून चालत नाहीत. माझे गुरुवर्य बहुधा तुम्ही नाव परिचित असेल, संजय बाबा पासपूर महाराज नेहमी सांगत असतात, माणसाने उपदेश तेव्हाच करावा ज्या वेळेला उपासना सिद्धीला येत असते. उपासनेशिवाय उपदेश करणं फोल ठरत असतो. किंवा संत महात्मे सांगतात, नाही संत चिन्हे उमटली अंगी आणि उपदेशालागी पात्र झालात. उपदेश तेव्हा करावात ज्या वेळेला आपली उपासना सिद्धीला जात असते. एरवी जर तुम्ही उपदेश केलात आणि तो उपदेश तुम्ही जगत नसाल तर तो उपदेश फोल ठरत असतो, तो उर्मी लागत नसतो, अंतःकरणाला छेदत नसतो. काय झालं, एका ठिकाणी एक गुरुजी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवत होते आणि शिकवत असताना त्यावेळेला एक काहीतरी व्याख्यान चालू होतं. त्या दिवशी आईचा दिवस होता, आईचा दिवस, आणि मराठीमध्ये त्याला मदर्स डे म्हणतात नाही का. हा, तो आईचा दिवस असल्यामुळे साहजिकच गुरुजी आईचं महत्व सांगत होते. आणि आईचा विषयच असा आहे गड्या की दगडाच्या सुद्धा डोळ्यामध्ये, दगड नसतो डोळ्यात दगडालाही, पण तरी सुद्धा त्याला पाझर फोडेल एवढं आईचं महत्व असते. आणि त्या पद्धतीचे रंगवणारे खूप झाले आता नाही का, अगदी सागर भरून जाईल एवढं सांगतात. आणि मग हे आईचं महत्व सांगत असताना गुरुजीची व्याख्यानाची भाषाशैली इतकी सुंदर होती, एवढं अस्खलित स्वरूपाचं व्याख्यान गुरुजी करत होते. अख्खाचा अख्खा वर्ग रडायला लागला होता. काहींच्या अंगावर शहारे उभे राहिले होते, काही हुदकण्या देत होते. धीर गंभीर वातावरण झालेलं होतं, करुणमय रसामध्ये परिवर्तित झालेलं होतं. आणि हे सगळं वातावरण बनलेलं असताना त्या ठिकाणी मागच्या बेंचवर बसलेला एक मुलगा, एक विद्यार्थी मात्र हसत होता. आता तो हसत असताना गुरुजींनी पाहिलं आणि गुरुजींनी पाहिल्यानंतर साहजिकच गुरुजीच्या अंतःकरणाला आवडलं नाही.
कारण जगताचा नियम आहे, लोकांचा नियम आहे. आपल्याला किती लोक मान देतात यापेक्षा किती लोक अपमान करतात यावर सगळं अवलंबून असतं, नाही का? हा, कीर्तन झाल्यानंतर 10 लोकांनी माझ्याजवळ यावत आणि सांगावत, महाराज तुम्ही छान बोललात, पण एखाद्या 11व्यानी यावत आणि सांगावत, आगलाव्या, माझं सरनेमच आगलाव्या, ती काही बोलला नाहीत तुम्ही बरोबर, काही चांगलं वाटलं नाहीत. मला वाटतं त्या 10 लोकांनी मला म्हटलं चांगलं म्हटलं त्याच्याकडे माझं लक्ष जाणार नाही, पण या व्यक्तीने मला खराब का म्हटलं इकडे माझं लक्ष गेल्याशिवाय राहणार नाही. माणसाचा स्वभावच तसा असतो, स्वभावच तसा असतो. एका स्टेजवर आमदार साहेब उभे होते आणि गळ्यामध्ये जवळजवळ 19 हार होते आणि ते 19 हार असताना तरी सुद्धा विचित्र पद्धतीने आमदार साहेब इकडे तिकडे पाहत होते आणि ते पाहत असताना त्यांचा पीए पर्सनल असिस्टंट त्यांच्याकडे आला आणि सांगायला लागला, साहेब तुमचं काही हरवलं का? तुम्हाला काही समस्या आहेत का? काही त्रास आहे काय? म्हटले. म्हणले नाही, काही नाही. म्हटलं मग असे तुम्ही विचित्रपणा का करतायत, अशी चलबिचल का करतायत? आमदार साहेब बोलायला लागले, अरे तुला समजत नाही, कळत नाही, माझ्या गळ्यात फक्त 19 हार आहेत, फक्त 19 हार आहेत, हे काय बरोबर आहेत का? म्हटले 19 हार आहेत. तो म्हटले, साहेब बाकीच्यांच्या गळ्यात एक सुद्धा नाही, तुम्हाला 19 दिले, हे काय कमी झालं काय? आमदार साहेब बोलायला लागलेत, अरे 20 हाराचे पैसे मी माझ्या खिशातून गेलेत म्हटलेत, एक हार गेला कुठं, नाही का? बघा तुम्ही 5G मध्ये राहा. विषय असा आहे, 19 हार गळ्यात असल्याचं सुख नाही, पण एक नसल्याचं दुःख आहे, माणसाचा स्वभाव आहे. आणि मग त्यावेळेला त्या गुरुजीने एकच विचार केला, अख्खा वर्ग रडतोय पण हे पोरग का हसत असेल? आणि म्हणून गुरुजीचं व्याख्यान आटोपलं आणि व्याख्यान आटोपल्यानंतर गुरुजीने त्या पोराला सांगितलं, गण्या मला कार्यालयामध्ये येऊन भेट, मराठीमध्ये त्याला ऑफिस म्हणतात. आणि मग त्या ऑफिसमध्ये येऊन भेट म्हटल्यानंतर त्या ठिकाणी ते पोरग तेव्हाच होतं, तेव्हाच होतं. ते जर आताच असतं तर गेलंच नसतं, आणि गेलं असतं तर रित्या हातानं नाही, दगडूशेठ हलवाई सोबत घेऊन, नाही का, सोबत घेऊन, ते तसं गेलं नाही. गुरुजींनी बोलावल्याबरोबर आता तो नम्रपणे उभा राहिलात, कारण तो नम्र होता, नम्री नाही. आणि मग ते उभं राहिलं आणि गुरुजी बोलायला लागले, गण्या अरे मगाशी मी आईचं महत्व सांगत होतो, आणि त्या आईचं महत्व सांगत असताना अक्षरशः काही मुलांच्या अंगावर शहारे उभे राहत होते, काही हुदकणा देत होते, धीर गंभीर वातावरण होतं, करुणमय रसामध्ये परिवर्तित झालेलं होतं, सगळे रडत होते, पण अख्खा वर्ग रडत असताना तू मात्र हसत होतात. का हसत होतात याचं उत्तर मला दिलं पाहिजेत, नाही तर आता मी तुला शिक्षा करणार. आता तो गण्या घाबरलात गुरुजीच्या त्या बोलण्यामुळे, आणि बोबड्या बोलामध्ये आता गुरुजी त्या गणासोबत, क्षमा मागेल, गणा गुरुजी सोबत बोलायला लागलात. गुरुजी सांगू, गुरुजी तुम्ही ज्या वेळेला आईचं महत्व सांगत होतात ना, गुरुजी खरंच सांगतो, तुमची वाणी इतकी अश्कलित स्वरूपाची आहे, इतकं सुंदर व्याख्यान करतात गुरुजी. ज्या वेळेला तुम्ही व्याख्यान करत होतात अख्खा वर्ग रडत होतात गुरुजी, हे मला मान्य आहे, पण मी हसत होतो त्याच्या मागे सुद्धा एक कारण आहे. गुरुजी म्हटले, काय कारण आहे? काय कारण म्हणजे? गुरुजी सांगू का? त्याच्या मागे, माझ्या हसण्याच्या मागे एकच कारण आहे. काय झालं गुरुजी? तुम्ही आईचं महत्व सांगत असताना अख्खे रडत होते, पण मी हसायच्या मागचं कारण आहे का? गुरुजी मी आज शाळेत येत होतो, गांभीर्य नाही का गुरुजी, मी शाळेत येत होतो, आणि शाळेत येत असताना काय झालं गुरुजी, मी तुमच्या घराच्या जवळून जात होतो, त्या वाटेने जात असताना मी तुमच्या घराजवळून ज्या वेळेला जायला लागलो, तेव्हा माझ्या मनात विचार आला, माझे गुरुजी शाळेत गेले का नाही हे पाहायचं. आणि गुरुजी हे पाहायचं या उद्देशाने मी तुमच्या घरात डोकावून बघितलं. काय सांगूत गुरुजी, ज्या वेळेला मी तुमच्या घराच्या दरवाजाजवळ उभा राहिलो आणि दरवाजातून मी ज्या वेळेला आत डोकावून बघितलं ना गुरुजी, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एक दृश्य उभं राहिलं. गुरुजी ज्या वेळेला मी दरवाजाजवळ उभा राहिलो आणि दरवाजातून मी आत डोकावून बघितलं, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एक दृश्य उभं राहिलं. ते दृश्य होतं, गुरुजी तुम्ही तुमच्या आईच्या कमरड्यामध्ये लाथ घालत होतात, आणि गुरुजी घरामध्ये आईच्या कमरड्यामध्ये लाथ मारता, आणि इथं येऊन जर तुम्ही मला आईची सेवा, मायची सेवा, गायची सेवा सांगत असाल, गुरुजी मी तुमच्या व्याख्यानावर हसायला पाहिजेत का रडायला पाहिजेत? हसायला पाहिजेत की रडायला पाहिजेत? जगताचा नियम आहेत. व्याख्यान तर खूप करतो, उपदेश तर नक्की करतो, पण परिस्थिती काय आहे? नाही संत चिन्हे उमटली अंगी, 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 नाही
नाही संत जिने उमटली अंगी उपदेशाची पात्र उपदेशाची पात्र उमटली नाही संत चिन्हे उमटली अंगी नाही संत चिन्हे उमटली अंगी उपदेशालागे पात्र झालात संतांनी सांगितलेल्या वचनाचं पालन नाही जगणं नाही आचरणात नाही आणि मग मात्र सांगत राहायचं हे काही योग्य नाहीत वेदशास्त्र संपन्न गुरुवर्य वासुदेवजी महाराज अडगावकर ज्यांनी सिद्धबेटसाठी लढा घेतलात बाबांचं नाव ऐकून असाल बाबा नेहमी सांगायचे बाबा म्हणायचे माणसाने एवढं जगायचं बाबाची ती शैली होती ह्या एवढं जगायचं आमच्या विदर्भाच्या भाषेत एवढं जगायचं मग एवढं सांगायचं एवढं जगायचं आणि मग एवढं सांगायचं परिस्थिती बदललीत बाबा आज आम्ही क्षमा मागेल आम्ही म्हटल्यापेक्षा आम्ही हा समुच्चय वाचक येतोत ना त्यापेक्षा मी एवढं सांगतो पण ते एवढंही आचरणात आणतो की नाही याची गॅरंटी नाही शाश्वती नाहीत म्हणून धर्मशास्त्र सांगतात आधी आचरणात आणावत आचरण से चरण पूजे जाते आहेत मला असं वाटतं मी जर तंबाखू गोटत असेल तंबाखू गोटणं चालू आहे आणि पोराला सांगायचं बाबू तंबाखू खाऊ नाही म्हातारं सांगतायत 85 वर्षाचं म्हातारं सांगतंय बाबू तंबाखू खाऊ नयेत का तंबाखूने कॅन्सर होतो हे कॅन्सर व्हायला आलं त्याला सांगतो तंबाखू खायचा नाही आपलं मात्र चालू आहे तोडे गे दमगर हे कुठपर्यंत चालायचं माणसाने आधी आचरणात आणलं पाहिजे आणि मगच सांगितलं पाहिजे नाथ बाबाच या ठिकाणी उपदेश करतायत नाथ बाबांच्या जीवनात उपदेशाची लायकी आहे का नाही मज अनुभव आहे अंगे मज अनुभव आहे अंगे मज अनुभव आहे अंगे मज अनुभव तू का म्हणे सकून सांगे मज अनुभव आहे अंगे मज अनुभव आहे अंगे मज अनुभव आहे अंगे तुका म्हणे सकून सांगे मज अनुभव आहे अंगे पुढे सरा पुढे मज सरा अनुभव आहे अनुभव चाखुनी सांगेत माझा अनुभव आहे अंगेत आम्ही आधी आचरणात आणलं आम्ही जगलोत तुका म्हणे खातो आनंदाचे लाडूत म्हणजे मी अनुभवाने बोलतो आहोत आणि म्हणून तुम्ही आमच्या मागे आलं पाहिजेत म्हणजे संत महात्मे हे आधी जगलेत आणि मग तेच त्या ठिकाणी आपल्याला आचरणामध्ये आणण्यासाठी किंवा त्या मार्गावर मार्गस्थ होण्याच्यासाठी आपल्याला ते सांगत असतात असे नाथ महाराज सदरहू अभंगाच्या माध्यमातून जनमानसाला उपदेश करतायत आता माणसाला उपदेश करण्याची अवस्था त्याच वेळेला येत असते मी मगाशी सांगून गेलो संत महात्मे स्वतःहून उपदेश करत नाहीत मग जर ते स्वतःहून उपदेश करत नसतील तर साहजिकच त्यांनी कोणीतरी त्यांना विनंती करण्याकरता कोणीतरी विनंती केली असेल आणि सांगण्यासाठी प्रवृत्त केलं असेल काही साधक मंडळी ज्या वेळेला नाथ महाराजांचं श्रवण करायचे त्यावेळेला नाथ महाराजांच्या जीवनामध्ये खडे बोल होते ते काय मायपासून बोलायचे नाही का आणि मग हे ज्या वेळेला बोललेत ना त्यावेळेला बऱ्याच वेळा लोकांना शिवी दिल्याशिवाय ते मुख्य मार्गावर किंवा मुख्य वळणावर जात नसतात बऱ्याच वेळा आई शिवी देतात ना मुलाला ती शिवी म्हणजे त्या मुलाला सत्मार्गाला लागण्यासाठी असते नाथ महाराजांच्या ह्या शिव्या ज्या वेळेला ऐकल्यात ना साधकांनी त्यांना त्या शिवीचं गांभीर्य वाटलं आणि त्यांनी एक विचार केला ज्या अर्थी नाथ बाबा शिवी घालतायत त्या अर्थी काहीतरी तथ्य असलं पाहिजेत माय म्हणतात ना उन्हात नको मरू सावलीत मर ज्या अर्थी त्या अर्थी धरून घ्या नाथ महाराजांनी कुठंतरी त्या अंतकरणामध्ये जिव्हाळा आपल्या विषयीचा निर्माण झाला असेल आणि साधू संतांचा विशेष तो आहेत बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या त्यांना कळवळा येत असतो
आणि म्हणून त्या उद्देशाने नाथ महाराज त्या साधकांना सांगायला लागले, ए बाबा, निदान तुमचं अर्ध आयुष्य तर इकडे गेलं संसारामध्ये, उर्वरित जे काही आयुष्य आहे त्या आयुष्याला थोडं तर सार्थकी लावा. त्याच्या मागचं कारणही फार मोठं गोड आहे. ज्या वेळेला ते साधक मंडळी जवळ जाऊन विचारतात, महाराज तुम्ही ही शिवी देण्यामागचं कारण काय, त्यावेळेला त्यांनी सांगितलं, मला तुमचं पुढचं भविष्य दिसतंय आणि भविष्याचा विचार त्यावेळेला करतोय. मला तुमची जिवंत असतानाची भीती नाहीये, तुम्ही गेल्यानंतरची भीती मला सतावते. कारण जिवंत असेपर्यंत माणसाच्याकडे सर्व सुख सुविधा असतात, सर्व साधनं माणसाकडे उपलब्ध असतात, त्याला मराठीमध्ये अवेलेबल म्हणतात नाही का, ते सगळं त्याला जमा केलेलं असतं. तो जिवंत असेपर्यंत तो एकट्याची नव्हे, बरेच लोक 4 पिढीची व्यवस्था लावून ठेवतात आणि त्यांना एवढं काही असतं, सगळं एकदम समतोल पद्धतीने, अगदी त्यांनी घराच्या बाहेर पाऊल जरी टाकलं नाही तरी त्यांच्या 4 पिढ्या बसून खातील एवढं सगळं जमा असतं. पण हे सगळं असताना नाथ महाराज सांगतात, बाबा तुम्ही या जिवंत असतानासाठी सगळी सामुग्री गोळा केलीत, पण पुढे काय? अरे तुम्ही या जिवंत असताना जरी साधन मिळवलं असेल तर तुम्हाला जीवनामध्ये एक करात, ऐसे काहो न करा काही, पुढे नाही नाश जात. तुम्ही हे जिवंत असेपर्यंत याचा उपभोग घ्याल, पण जीवन ज्या वेळेला इथून निघून जाईल ना, त्यावेळेला तुम्हाला विचारलं जाईल, पात के करीता पुढे आहे पुसता, पात के करीता पुढे आहे पुसता, पात के करीता पुढे आहे पुसता, पात के करीता पुढे आहे पुसता. करिता पुढे आहे पुसता. काय उत्तर देता होशील तू? अनेक यातना यम करवेल, कोण सोडवेल तेथे तुझलात. आमच्याकडे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होऊन गेलेत, त्यांचं सुंदर भजन आहेत. महाराज सांगतात, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. अमृत छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया. अमृत छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया. क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया, खो दिया. पैसे के खातिर करता मिलावट, नेकी
और नीति को भूल गया. विचारणार ना, तिथं विचारल्या जाणार आहे. आणि मला खरंच सांगा बाबा, वर प्रेमानं विचारतात काय? हा, का रे बाळा, काय केलं? यमाचे किंकर बहु झाला, यमाचे किंकर बहु झाला, यमाचे किंकर बहु झाला. ती थोडी ती निष्ठुरा, ती थोडी ती निष्ठुरा, ती थोडी ती निष्ठुरा, ती थोडी ती निष्ठुरा. माझे किंकर बहु झाला, हे माझे किंकर बहु झाला, हे माझे किंकर बहु झाला, हे माझे किंकर बहु झाला. मारिती, झोडीती, तोडीती निष्ठूर, नाही का? यमाचे किंकर झोडतात, मारतात, झोडतात, तोडतात. मारणं वेगळं, झोडणं वेगळं, आणि तोडणंही वेगळं आहे. मारणं गालावर मारलं जातं, झोडणं कशाला म्हणतात? एखाद्या वेळेला रस्त्याने जाता जाता कारवाल्याची टू व्हीलरला धडक लागू द्या, तो टू व्हीलरवाला निघून जातो, तर बाकीचे जे मारतात त्याला झोडणं म्हणतात. काही घेणं ना देणं, ज्याला काही नाही तोही हात धुवून घेतो, नाही का? हे जोडणं आहे. तोडणं सुद्धा तुम्हाला काही वेगळं माहिती सांगायची गरज नाही, पण प्रत्येक पद्धतीचा जाच त्या जीवाला करतात, शरीराला करतात. आणि अशी भीती अंतःकरणामध्ये असताना तुम्ही फक्त आणि फक्त संसाराची चिंता घेऊन बसला आहात, असे नाथ महाराज बोलून राहिले. तुम्ही निवळ संसाराची चिंता घेऊन बसला आहात. अरे कधीतरी स्वहिताचा विचार केला पाहिजेत ना. कारण तुम्ही जर दुसऱ्याचा विचार करत बसलात तर तुमच्यासाठी काय केलं? तुमच्यासाठी काय केलं? काय हित केले सांगा बापा? आयुष्य वेचूनी कुटुंब पोशिले, तू सर्व कुटुंबासाठी केलं. आणि हे कुटुंबासाठी केल्यानंतर मला खरं सांगा, आपण जे केलंय ते आपल्यासोबत येत आहे का? एक बोलूत का? आता तुम्ही आंब्याची झाडं पाहिलीत, आता तुमच्याकडे संकरित आंबे आहेत, पण बहुतेक जुने जे आंबे होतेत ना, ते आंबे आजोबांनी लावलेले आहेत, जे आज आपण खातोय, नाही का? जे आज आपण खातोय हे आजोबांनी लावलेले आहेत, पण ते आजोबा पाणी देता देता मेला, त्याला आंबा खायला मिळाला. नातवं मात्र त्या आंब्याला चांगल्या पद्धतीने चाखून राहिले. जगतातला नियमच असा इकडे आहेत. एक हिंदी भावगीत आहेत बघा. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है कोई दूसरा भी खाएगा, खाली हाथ आया है और खाली हाथ जाएगा. हा जगतातला नियम आहे. माणूस रित्या हाताने आला आणि रित्या आनंदी जातो. असा रित्या हाताने जर जात असेल, पुढे आपल्याला जर कोणी विचारत असेल, आपण काहीतरी केलं पाहिजेत, काहीतरी केलं पाहिजेत. कारण जीवनामध्ये आपण किती जगलात याच्यापेक्षा कसे जगला त्याला जास्त किंमत आहे. हा, या जगतामध्ये जगणाऱ्या जग्यांची संख्या कमी नाही. एवढे जगतायत, एवढे जगतायत की बस 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 विचारूच नका. तुम्हाला सांगू, एवढे लोक जगतायत की कधी मरणारच नाही. असे जगतात लोक की कधी मरणारच नाही, असे मरतात की कधी जगलेच नाहीत. कहा गए कहीं नहीं, क्या लाया कुछ नहीं, खाली हाथ गए थे हम और खाली हाथ चले आए. पंडित जी, महाराज जी, आम्ही रित्या हाताने आलोत. आणि मग रित्या हाताने ज्या वेळेला याल ना, त्यावेळेला तुम्हाला कोणीतरी जाच विचारेल, प्रश्न विचारेल, आणि तो प्रश्न विचारल्यानंतर तुमच्याकडे मात्र उत्तर असलं पाहिजेत. आणि मग उत्तर नसेल तर मग मात्र आपल्याला ती योनी भोगावी लागेल. ही ज्या वेळेला भीती माझ्या नाथ महाराजांनी दाखवलीत ना, त्यावेळेला मात्र त्या साधकांचे डोळे उघडलेत आणि म्हणायला लागलेत, महाराज आम्ही शरण आलोयत, आम्हाला काहीतरी असं जीवनातलं असं काहीतरी मार्गदर्शन करा, ज्याने आमच्या जीवनातली भीती निर्माण होईल.
आता भीती निरसन होईल म्हटल्यानंतर नारद महाराजांना सुद्धा असं वाटलं, जर हे नक्कीच शरण येण्याच्या उद्देशाने मला त्या ठिकाणी किंवा जीवाचा उद्धार करण्याच्या उद्देशाने शरण आले असतील, मी त्यांना मार्गदर्शन किंवा त्या ठिकाणी उपकृत नक्कीच केलं पाहिजे. हे भावना, ही धारणा ज्या वेळेला त्या साधकांची श्रवण केली, महाराजांनी त्यांना योग्य वाट मिळावी याच्याकरता केलेलं मार्गदर्शन म्हणजे अभंगाचं प्रथम चरण. पक्षी अंगणी उतरती 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 पक्षी अंगणी पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती जे का गुंतोनी राहती पक्षी अंगणी उतरती जे का गुंतोनी राहती पक्षी अंगणी उतरती ते करून तो राहते पक्षी अंगणी उतरती ते करून तो राहते पक्षी अंगणी उतरती जे का गुंतोनी राहती पक्षी अंगणी उतरती ते करून तो राहते पक्षी अंगणी उतरती जे का गुंतोनी राहती पक्षी अंगणी उतरती ते करून तो राहते ऐसे असावे संसारी ऐसे असावे संसारी ऐसे असावे संसारी ऐसे असावे संसारी तैसे आसावे संसारी तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी तैसे आसावे संसारी 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 बरं झालं सगळे पट्टीचे आहेत, नाही तर बुडवू बुडवू मारतात. आनंद आहे, आनंद आहे. नाथ महाराज सांगतात, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहतेत. पक्षाच्या संबंधामध्ये आहेत. आता पक्षी अंगणी नाही, सध्या पक्ष रिंगणी उतरली आहे. आता सध्या वातावरण तेच आहेत ना, सध्या नाही का तुमच्याकडे आहे का नगर परिषदचं चालू झालं आमच्याकडे वारं, ते पक्ष रिंगणी उतरलेले आहेत, पण आपल्याला त्या पक्षाच्या संबंधामध्ये काही घेणं देणं नाहीये. ते पक्षी भुर्र उडत गेलं तर चालेल. आपल्याला या पक्षाला सांभाळायचं आहे, आपला पक्ष वारकरीत्व आहेत. तर खऱ्या अर्थाने नाथ महाराज सांगतात, पक्षी अंगणी उतरत आहेत, जनमानसाला प्रबोधन करतायत, समाजाला मार्गदर्शन करतायत, माणसाला नियोजन करून राहिलेत.
आणि सांगतायत उदाहरण पक्षाच्या संबंधामध्ये. नाथ महाराज सांगतात, गड्या पक्षी बघितलेत का तुम्ही? चिमणी वगैरे जेवढे काही असेल, नाही चिमणी तर चिमणी पाखरं तर नक्कीच बघितलं असेल, नाही का? आणि म्हणून हे चिमणी, ज्या वेळेला या चिमणीचा नियम आहे, सकाळी सकाळी तिला भूक लागलीत ना, हा, ती चरायला जाते. नामदेव महाराजांचा अभंग आहे, प्रभाते चारी यासी जाये पक्षिणी, प्रभाते चारी यासी जाये पक्षिणी प्रभाते तारी यासी जाए पक्षिणी प्रभाते तारी यासी जाए पिलुवाट पाहे, पिलुवाट पाहे उपवासी पक्षिणी प्रभाते तारी यासी जाए पक्षिणी प्रभाते तारी यासी जाए तान्हे वत्स घरी बांधिले से दावा, तया हृदयी धावा माऊलीचा. सकाळी सकाळी पक्षी चारा खायला जातात, चारा खायला जातात, दाणे वेचायला जातात. ते पक्षी दाणे वेचायला जातात ना, जे सकाळी निघून गेलेत ना, ते पक्षी पोतभर म्हणजे 50 किलोची पोतडी गोणी भरेल एवढे दाणे जमा केले का मगच घरी घेऊन येतात, परत येतात. बरोबर नाही? आमच्याकडे जेही पक्षी उतरतात ना, ते गोणी भरण्यासाठीच. मी पक्षी सांगतोय हा. आणि मग ते पक्षी उतरलेत आणि उतरल्यानंतर मात्र दाणे खायला जातात. किती खातात हो? पोटाला लागेल एवढं खातात. आणि 2 दाणे आपल्या मुलासाठी, आपल्या पिल्लासाठी, इको कमी करा, पिल्लासाठी सुद्धा घेऊन जातात. या पक्षाच्या संबंधामध्ये एक आहेत, जगतामध्ये गोळा करू नये असं नाही. नाथ महाराज म्हणतात, नक्कीच संसाराला लागते तेवढं नक्कीच केलं पाहिजे. सुखे करावा संसार, नाही का? संसार सुखाना करायचा आहे आणि त्या संसाराला जेवढं काही लागते तेही एकत्र करायचं आहे. पण किती असलं पाहिजेत, हा, किती असलं पाहिजेत, याला सुद्धा मर्यादा आहेत, याला सुद्धा मर्यादा आहेत. एक आजोबा मला बसलेले दिसलेत आणि मग बसलेले दिसताना मी त्या आजोबाला विचारलं, तर आजोबा काही काळजी, काही चिंता आहे का तुम्हाला? नाही म्हटलेत महाराज. नाही म्हटलं, तुमचं तोंड पडलेलं आहे, तुमचा PM किसान सन्मान निधीचा हप्ता चुकला आहे का? जे काही तुम्हाला येत नाही आहे का? असं काही काळजी आहे का तुम्हाला? म्हटलं नाही, तसं काही नाही. पण म्हटलं, एवढे तुम्ही असं डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं का करतात? असं तुमचं तोंड का सुकलेलं आहे? ते म्हटले, काही नाही महाराज, चालतच राहत आहेत. ओ म्हटलं, चालतच राहत नाहीत, काही जर चिंता असेल तर सांगा, म्हटलं मी पैसे वगैरे देतो. ते म्हटलं, अ महाराज, पैशाचं कोणाला सांगतायत? पठ्ठ्याकडे पैसा एवढा आहे, 4 पिढ्या पुढे इतका पैसा माझ्याकडे सध्या जमा आहे. मी खिशातून काढतो तर तुम्हाला एका पिढीला पुरेल एवढा देतो. आजोबा सगळं बरोबर आहे. मग एवढं सगळं असताना तुम्ही चिंता का, तुमचा चेहरा म्लान का झालेला आहे? त्या आजोबांनी सांगितलं, महाराज घरी सगळंच आहे हो, सगळंच आहे, सगळं आहे. म्हटले, पैसा आहे, सगळे 5-4 पिढ्या पुरेल इतका पैसा आहे. म्हटलं, मग चेहरा का पडलेला आहे? आजोबांनी सांगितलं, 4 पिढ्या पुरेल इतका पैसा आहे, पण मला काळजी पडली 5व्या पिढीची की ते काय करणार. काय सांगावं लोकांचं, कशासाठी गुंतून बसलो होतो आपण. माणसाने या जीवनामध्ये गोळा करू नये असं नाही, पण नक्कीच गोळा केलं पाहिजे, पण त्याला मर्यादा असते. आशा निर्मुक्त ज्याला म्हणतात, एक सुभाषितकारांचं सुंदर वर्णन आहे, आशा ये दासस्ते दासा संती सर्व लोकस्य आशा येशाम दासी तेशाम दासी येते लोक. हा, माणसाने गोळा करावं, पण आशा निर्मुक्त. काय सांगावं आता, आशा निर्मुक्त जगा म्हणणारे आम्हीच तर आशेने उभे आहोत. तसं सांगण्याचा अधिकार नाही, पण आता बोलावं लागतं, सत्य बोललं पाहिजे, नाही का? काय तुमच्यावर परिणाम हो असो, पण माणसाने अशा निर्मुक्त जगावं. आणि अशा पद्धतीने नाथ महाराज त्या साधकांना सांगतात की बाबा, तुम्ही जीवनामध्ये जे काही करून राहिलात ना, ते सगळं करत असताना खऱ्या अर्थाने त्या पक्षाच्या संबंधामध्ये असावं. तुम्ही तुमच्यासाठी जमा करा, नक्की करा, तुमच्या मुलाबाळांना मिळेल एवढंही जमा करा. आणि एवढं जमा करून ते पक्षी ज्या पद्धतीने येतात आणि ते निघून जातात ना, कुठलीच आशा ठेवत नाहीत. असं कधी पाहिलं का? पक्षी तुमच्या दारी, तुम्ही रोज त्या पक्ष्यांना दाणे टाकतात,
धान्य टाकतात आणि मग त्या पक्ष्यांना असं वाटतं वा रोज आपल्याला या घरी धान्य मिळतं, टेरेसवर किंवा कुठंतरी टाकतात, रोज या घरी आपल्याला धान्य मिळतं, आता या घरून रोज आवागमन येणं जाणं केल्यापेक्षा इथं स्थायी राहायचं. आणि म्हणून ते पक्षी काय करतात, तुमच्या घराचं आठं त्यांच्या नावाने करून घेतात आणि तिथंच राहतात. बरोबर नाही? आमच्याकडे आहे तसं. पक्षी तशी करत नाहीत. पक्षी जसं आपलं पोट भरलं का निघून जातात, त्यावेळेला नाथ महाराज सांगतात, बाबांनो तुम्ही जीवनामध्ये अशा पद्धतीने असलं पाहिजे की तुम्ही जेवढं काही जगाल, जेवढं आहे तेवढं मस्तीत जगायचं, परमार्थाच्या कुशीत जगायचं. आणि परमार्थाच्या कुशीत जगता जगता एक दिवस आपली वेळ आलीत ना, ते पक्षी जसं कुठलीही आशा मागे न ठेवता निघून जातात, त्या पद्धतीने माणसाने असावं अभंगाचं दुसरं. तैसे असावे संसारी, तैसे असावे नाथ महाराज सांगतायत, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरीत. माणसाने संसारामध्ये त्यांच्यासारखं असावं, तैसे असावे संसारीत. कैसे असावे संसारीत? उदाहरणार्थ धरायचं झालं, ज्या बाबांच्या संबंधामध्ये आपण या ठिकाणी एकवटलो आहोत, त्या ज्ञानोबा बाबांच्या संबंधामध्ये श्रवण असावं. जीवनामध्ये जे काही मिळकत मिळवायची ते मुलाबाळांसाठी केलीत. आणि मला असं वाटतं ते ज्या वेळेला जगले असतील त्यावेळेला ही परिस्थिती आज आहे ते त्यावेळेला असेलच मला नाही वाटत. कारण पूर्वीचे जेवढे काही लोक आहेत त्यांनी खडतर जीवन जगलं आणि अशा खडतर सायास केल्यानंतर जे काही उपलब्धी, काय म्हणतात त्याला मराठीत, बेनिफिट. अहो महाराज हेच सांगावं लागतं, आता तसं समजत नाही काय करावं. आणि मग ते उपलब्धी जी मिळालीत ना, ते खऱ्या अर्थाने आज दिसतेत. कारण कोण येतो घरा आमुच्या कशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा, लागीन तेवढे धंदे आहेत लोकांना. माने पाचारिता नव्हे आरानुक, कोणाला न बोलावल्याशिवाय येत नाही. पण तुम्हाला सांगू, ही व्यक्ती जीवन कशी जगलीत, मी प्रत्यक्ष डोळ्याने त्यांना पाहिलं नाही, पण तुमची उपस्थिती सांगते या व्यक्तीचं जीवन कसं होतं ते, कसं होतं ते. उत्तम चिबुरे कीर्ती मागे, उत्तम चिबुरे कीर्ती मागे, उत्तम चिबुरे कीर्ती मागे, उत्तम चिबुरे. तुका म्हणे एका मरण्याची सरे, तुका म्हणे एका मरण्याची सरे,
उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे तुका म्हणे का मरणाची सोय तुका म्हणे का मरणाची सोय उत्तमाची ऊर कीर्ती मागे उत्तमाची ऊर कीर्ती मागे तुका म्हणे एका मरण्याची सरी मरण कितीदा आहे सालाबादाप्रमाणे याही वर्षी आमच्या वडिलांच्या मरणाचा कार्यक्रम आयोजित केलेला असं होते का कधी नाही नाही. मरण एकदाच आहे एकदा जर मरण असेल तर त्या मरणाला सुधरवता येतात माणसाच्या जन्मामध्ये मरण टाळण्याची व्यवस्था नाहीये पण मरण सुधरवता येते मरण चुकवता येत नाहीत हा ज्या पद्धतीने मी नेहमी वाक्य बोलत असतो जन्मनं आणि मरण हे जीवनामध्ये दोन्ही गोष्टी लागू होणारच आहेतच पण जन्मनं हे प्रारब्धाधीन आहे आणि मरण हे कर्तृत्वाधीन आहेत जन्म घेणे लागे वासनेच्या संगेत माणसाला जन्म ज्या पद्धतीची आशा आपण करू त्या पद्धतीने मिळेल पण मरण मात्र कर्तृत्वाने मिळत असते एखादी व्यक्ती ज्या वेळेला मरतेत ना त्यावेळेला अख्खं गाव रडतात आमच्याकडे त्या चुली पेटत नाही म्हणतात त्याला नाही का गाव रडतात अख्खं गाव स्मशान व समान वाटतात आणि एखादी व्यक्ती मेल्यानंतर फटाके फोडतात काय कारण काय त्याच्या मागे त्याचं कर्तृत्व असतं आणि म्हणून अशा कर्तृत्वशील लोकांच्या संगतीमध्ये ही जे लोक एकत्रित झालेले आहेत या लोकांचं जीवन सांगून जात असते आणि जे काही त्यांनी प्राप्त करून घेतलं ते सुपुत्र त्या पद्धतीने सुद्धा हे इथं दाखवून देतात की आपल्या वडिलांच्यासाठी आम्ही किती उतराई करण्याकरता कार्यशील आहोत जीवनामध्ये हे सुद्धा असणं खूप महत्वाचं आहे जीवनामध्ये हे असणं सत्य अत्यंत महत्वाचं आहे कारण माय बापा करता करण्यासाठी मुलाला जर सगळ्यात मोठी कुठली सुवर्ण संधी असेल तर हेच संधी असते मायबापाच्या कर्तृत्वामध्ये एक तर ते 13 दिवस माऊली ज्ञानोबा म्हणतात जन्म मृत्यूच्या सोहळीया सोहळा म्हटलेले आहेत 16 म्हटलेले आहेत पण 16 जरी म्हटलं असेल मला हे प्रमाण नव्हतं द्यायची ओवी मला दुसरी द्याय आणि सोम सूर्यादी ग्रहणे ही ओवी द्यायची होती आणि सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करती पार्वणे का माता पिता मरणे अंकित दिवस सोम म्हणजे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या सूर्यग्रहण चंद्रग्रहणाच्या कालावधीमध्ये जो माणूस साधना करतो त्याची साधना द्विगुणित पद्धतीची होत असते द्विगुणित पद्धतीची असते ती वाढत असते म्हणून आपण बघितलं असेल आळंदी पंढरपूर क्षेत्रामध्ये आपण ज्या वेळेला सूर्यग्रहण चंद्रग्रहण असतात ना त्या कालावधीमध्ये मी बसायचो बाबा मी फार वर्ष नाही राहिलो पण मी बसायचो करायचो आजही सूर्यग्रहण चंद्रग्रहण नसलत ना ती पर्वणी साधता आली पाहिजे कारण त्या पर्वणीमध्ये जो कोणी साधक मृदंगाची साधना करेल गायनाची कीर्तनाची एखाद्या ओवीची श्लोकाची काय असेल नसेल ते एखाद्या प्राप्तीची सुद्धा नाम उल्लेख करणं नाही कुठल्या प्राप्तीची सुद्धा जर त्याला काही करायचं असेल तर मग त्या व्यक्तीने ती साधना त्या पद्धतीने केली ती जशी डबल होते द्विगुणित होते त्या पद्धतीने मुलाकरता सुद्धा एक पर्वणी प्राप्त होत असते का माता पिता मरणे अंकितचे दिवस मायबाप गेल्यानंतरचे 13 दिवस किंवा श्राद्धापर्यंतचे दिवस ती व्यक्ती तो पुत्र तो सुपुत्र जेवढीही काही साधना करत असतो ना ती त्या मुलाला प्राप्त होत क्षमा मागेल त्या पितृजनांना त्या वडिलांना प्राप्त होत असते त्यांना ती मिळून जात असते तुम्ही म्हणसान महाराज हे याच्यासाठी आम्ही कीर्तन ऐकत नाही काही सांगतात म्हटले हे कुठं सत्य आहे का अहो माणूस मेला म्हटले गेलं त्याचं काय राहिलं मागे काही नाही म्हटलं ते काही नाही राहत हे सगळं थोटांग आहेत कधी कधी प्रश्न पडतो या लोकांच्या मानसिकतेचे क्यू येतात पण त्या विषयावर भाष्य न केलेलं बरं पण मी तुम्हाला सांगतो तुम्ही श्रद्धावान लोक आहात आपण जे काही साधना इथं करत असतो ना ही साधना त्या वडिलांना प्राप्त होत असते कशी मी पटवून देईन काय झालं आळंदी क्षेत्रामध्ये गुरु सद्गुरु जोग महाराजांनी जी वारकरी शिक्षण संस्था निर्माण केलीत तिचे प्रथम जे अध्यापक म्हणून होते मामासाहेब दांडेकर मी माझ्या गुरुजींच्या मुखारविंदातून हा दृष्टांत किंवा हे ऐकलेलं आहे हे सत्य परिस्थिती आहेत बघा काय झालं त्यांच्या भेटीकरता एकदा मुंबईवरून त्यांच्या भेटीकरता त्यांचे मित्र आलेत आणि मामासाहेब खऱ्या अर्थाने प्रिन्सिपल होते एका शाळेवर कॉलेजवर पुण्याच्या आणि त्यामुळं काय झालं ते भेटी करता आले डॉक्टर मित्र आहेत आणि ते भेटी करता आल्यानंतर विद्यार्थ्यांना विचारलं
कुठं आहेत मामा? त्यावेळेला त्यांनी सांगितलं, मामा इंद्रायणी मातेवर गंगेवर स्नान करण्यासाठी गेलेत. आणि गंगेवर स्नान करण्यासाठी गेले असं म्हटल्यानंतर त्यावेळेला ते डॉक्टर मित्र मामांच्या भेटीसाठी आले. त्यावेळेला मामा स्नान आटोपलं होतं मामासाहेबांचं आणि गंगेचं पाणी घेत होते आणि ते गंगेतच सोडत होते, म्हणजे सूर्याला अर्घ्य देत होते. पण त्या डॉक्टर मित्राला थोडंसं चिकित्सक बुद्धी असल्यामुळे साहजिकच ते चिकित्सालयावाले चिकित्सक बुद्धीच ना, आणि मग त्यांनी ते साहजिकच बाहेर मामासाहेब ज्या वेळेला आले थोडं स्मित हास्य केलं. आणि कधी कधी सांगूत मोठ्याच्या हसण्यामध्ये सुद्धा फार अर्थ असतो. मामासाहेब म्हटलेत, मगाशी मी सूर्याला अर्घ्य देत होतो त्यावेळेला तुम्ही हसलात, काय कारण? तो म्हटलेत, मामा मला तुमची कीव आलीत. म्हटले काय कीव आलीत? काय म्हटलेत, माणूस चंद्रावर जाऊन पोचलाय, तुम्ही आणखी इथंच आहात. कुठं जग कुठं चाललेत, वरून तुम्ही प्रिन्सिपाल आहात एका विद्यालयाचे, आणि एवढं सगळं असताना तुम्ही अशा सामान्य गोष्टी करता तरी कशात? मामा म्हटले झालं काय ते तरी सांग. त्यावेळेला म्हटले, मामा अहो तुम्ही काय करत होतात? गंगेचं पाणी घेत होतात, म्हणजे माता इंद्रायणीचं पाणी घेत होतात आणि इंद्रायणीमध्ये सोडत होतात, काय होतं ते? मामा म्हटलेत, भल्या माणसा, अरे मी ते सूर्याला अर्घ्य देत होतो, सूर्याला अर्घ्य देत होतो. तो म्हटले काय बोलतात, पाणी कुठं, सूर्य कुठं, नदीचं पाणी घेतलं नदीत सोडलं काय तर सूर्याला, हे कुठं शक्य आहे का? म्हटलं तिथं कुठं पोहोचत असते का? द्या म्हटलं मला उत्तर. मामासाहेब म्हटले, देईल चिंता करू नको. माऊलीचं दर्शन घेतलं, परिक्रमा काढलीत आणि परिक्रमा करून आपल्या फ्लॅटवर आपल्या रूममध्ये त्या ठिकाणी गेलेत. रस्त्याने जाताना सुद्धा त्याने तोच प्रश्न केलात, मामा तुम्ही जे पाणी सोडलं ते सूर्याला पोचतेत का, कसं पोचतेत ते सांगा. मामासाहेबांनी काहीच उत्तर दिलं नाहीत. जेवायला बसलेत आणि जेवायला बसल्यानंतर मामासाहेबांना पुन्हा त्या डॉक्टरांनी तोच प्रश्न केला, मामा तुम्ही नदीचं पाणी घेतलं नदीत सोडलं काय तर? म्हटले सूर्याला अर्घ्य देत होतो, मला खरं सांगा हे पाणी सूर्याला पोचते का, आणि पोचत असेल तर ते कसं पोचते? उत्तर द्या, नाही तर मी जेवणार नाही. हे जसं बोललत ना, लगेच माझ्या मामासाहेबांनी तुझ्या आईच्या पासून सुरुवात केली. आता खरं सांगा, चांगलं बोलणं चालू आहे आणि चांगलं बोलता बोलता जर समजा मी आईहून शिवी घालायला लागलं, तुम्ही मला चांगलं घरी जाऊ देसाल का? जाऊ द्याल का तुम्ही? आग लाव्या म्हणून काय झालं, इथंच फुकून टाकतील, तूच खा खोले का? तो लाल बुंद झाला, म्हटला, ओ मामासाहेब, अहो माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येत नसेल तर देऊ नका, पण शिवी घालायचा का अधिकार दिलाय तुम्हाला? माझ्या आईला कशाला शिव्या घालतायत? त्यावेळेला मामासाहेब बोललेत, भल्या माणसा, मी तुला शिवी नाही दिली, मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं, ते आणखीच लाल झालं. काय बोलतात म्हटले, प्रश्नाचं उत्तर दिलंय. हा मी विचारलं काय, तुम्ही बोलताय का? मी तुम्हाला विचारलं, नदीचं पाणी घेतलं नदीत सोडलं, मग ते सूर्याला कसं पोचत असेल तर मला प्रूफ करून द्या, मला त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवा. तुम्ही ते तर तुम्हाला जमत नाही, वरून माझ्या आईला शिव्या घालतायत, हे कोणी सांगितलं तुम्हाला? मामासाहेब म्हटले, आधी पाणी पी, थोडा शांत हो, आधी पाणी पी, भडकू नकोस, भडकू नको. मामासाहेब म्हटले, फक्त रागू नकोत, मी तुला विचारतो ते सांग, मला उत्तर देत. सध्या म्हटले आपण कुठं आहोत? म्हणजे याचा काय संबंध? अरे सांग म्हटले भल्या माणसात. म्हटले पुण्याला आहे. तुझं घर कुठं आहे रे? म्हटले मुंबईला. तुझी आई कुठं आहे? म्हटले मुंबईला आहे. मुंबईला आहे? अरे विचार कर, तुझी आई मुंबईला आहे, कोण्यातरी एखाद्या एरियामध्ये असेल, त्या एरियातल्या एखाद्या नगरामध्ये असेल, त्या नगरातल्या एखाद्या कॉलनीमध्ये असेल, कॉलनीतल्या एखाद्या अपार्टमेंटमध्ये असेल, अपार्टमेंटमधल्या एखाद्या फ्लॅटमध्ये असेल, फ्लॅटमधल्या एखाद्या रूममध्ये असेल, त्या मुंबईतली आई तिथे आहे, आपण पुण्यामध्ये. इथं दिलेली शिवी तुझ्या आईला जाऊन तिथं लागली कशी रे? तिथं कशी लागली? तो म्हटला, काय बोलताय, हे काय प्रश्न झालात का? अहो माझ्या आईवर माझं प्रेम आहे, माझ्या आईवर माझी श्रद्धा आहे, त्याच्यामुळं माझी आई मुंबईत काय जगाच्या पाठीवर कुठं जरी असलीत ना तरी ती शिवी माझ्या आईला लागते. मामासाहेब म्हटलेत, हेच आहेत, आईवर तुझं जसं प्रेम आहे आणि तुझी आई कुठं जरी असलेत ना, तुझ्या आईला जर ती शिवी लागत असेल ना, आमची ही आमच्या देवतेवर, आमच्या संतांवर श्रद्धा आहे, आमच्या मायबापावर श्रद्धा आहे. आणि आम्ही म्हणून जे काही इथं करतोत ना, जे काही इथं करतो ते तिथं जाऊन आम्हाला पोहोचत असतं. हे काही प्रूफ देण्याची आणि सांगण्याची गरज नाही, हा श्रद्धेचा प्रश्न आहे, श्रद्धेचा. तुम्ही म्हणसाल महाराज मग दिसते काय? आम्हाला दिसलं तर नाही. अहो बऱ्याच गोष्टी दिसत नव्हत्या म्हणून काय सिद्ध नसतात. आत्ता आपल्याकडे फोन पे गुगल पे आला. पूर्वी जर आपल्याला रिचार्ज करायचं असलं ना, एखाद्या शॉपीवर जायचं आणि मग त्या शॉपमध्ये गेल्यानंतर त्याला सांगायचं, दादा हे 50 रुपये घे आणि माझ्या मोबाईलमध्ये रिचार्ज करून दे. मग तो काय करायचा, ते 50 रुपये घ्यायचा, त्याची पुंगळ करायची आणि तुमच्या मोबाईलमध्ये टाकून द्यायचा आणि मग रिचार्ज यायचं. बरोबर? ओ पुणेकर, श्रीरामनगरकर आहे ना, बरोबर ना? असंच ना? नाही. काय करायचा तुम्ही त्याच्याकडे 50 रुपये दिलेत, तो तुमच्या मोबाईलला हात सुद्धा लावत नव्हता.
हात सुद्धा लावायचा नाही. तो त्याचा मोबाईल घ्यायचा, काहीतरी बटन दाबायचा आणि सांगायचं भाऊ रिचार्ज आलं. मग काय तुम्हाला दिसत का हे चाललं, हे घुसलं घरात, गेलं मोबाईल. असं व्हायचं का? दिसत नव्हतं पण तुमच्या मोबाईलमध्ये रिचार्ज मात्र आलेलं असायचं. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सिद्ध होतात. म्हणून याच्यावर शंका निर्माण केल्यापेक्षा मला असं वाटतं हे श्रद्धायुक्त अंतकरणाने केलेल्या गोष्टी आहेत आणि म्हणून ह्या श्रद्धेनेच सगळ्या गोष्टी होऊन जात असतात. आणि हे जे काही पुण्य या ठिकाणी करतो यांना काय प्राप्त होत आहेत बघा. हे तर निघून गेलेत, यांनी यांच्या जीवनाचा सोहळा चांगला केला, यांच्या माध्यमातून 4 लोकांना जीवन सुधारवण्याची जी संधी मिळून राहिली हे खऱ्या अर्थाने यांच्या जीवनातली उपलब्धी आहेत, मिळकत आहेत. म्हणून खऱ्या अर्थाने हा सोहळा आहे असं होता, तो विषय गेला. आणि हे सांगणं महत्वाचंही होतं कारण बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतो नेमकं आम्ही करतोय तर खरं का करतोय, पिछे से आई लोकांनी आम्हाला म्हणावं म्हणून करतोय, कधी कधी हाही प्रश्न पडतो. पण खरंच आपण हे केलेलं त्यांना प्राप्त होतं का हे माहिती असणं किंवा आपण करत असलेला खर्च हा सुद्धा त्या ठिकाणी सार्थकी लागतोय का हे समजणं सुद्धा अत्यंत महत्वाचं असतं. हे सगळं त्या ठिकाणी त्यांना प्राप्त होत असतं. असोत नाथ महाराजांच्या संबंधामध्ये आपण बोलत होतो. नाथ महाराज म्हणतात तुम्ही जीवनामध्ये आशा निर्मुक्त जगावं. आणि कशा पद्धतीने तर तैसे असावे संसारी कुठपर्यंत जोवरी प्राचीनाची दोरीत, जोपर्यंत प्राचीनाची नाम प्रारब्धाची जोड तुमच्या जीवनामध्ये आहे, जोपर्यंत प्रारब्ध तुमचं बलवत्तर आहे तोपर्यंत तुम्ही जीवनामध्ये त्या पद्धतीचे जगून घ्या. कारण जीवनात काही काही गोष्टी हे प्रारब्धानुसार चालतात. अन्नमान धन अन्नमान प्रारब्धाधीन. माणसाला जे अन्न मिळतं, जे धन मिळतं हे सगळं प्रारब्ध. आज बहुतेक श्रीराम नगरचं अन्न माझ्या नशिबात असेल. 650 म्हणजे 550 किलोमीटरवरून जो आलोय ना हे माझ्या प्रारब्धामध्येच होतात ना. या सगळ्या गोष्टी त्यानुसार असतात. आणि मग जोपर्यंत प्रारब्ध तुमचं साथ देत आहे, ज्या पद्धतीने प्रारब्ध आहे त्या पद्धतीने तुम्ही जीवनामध्ये चलत राहा, तोपर्यंत सत्संगामध्ये राहा. आता त्यातले काही साधक होते किंवा आपल्यासारख्याला सुद्धा प्रश्न पडेल, महाराज तुम्ही हे प्रारब्ध हे संचित क्रियामान हे काही आम्हाला सांगू नका, कारण आम्ही प्रारब्ध मानतच नाही. कारण आजकाल जगतामध्ये जो विज्ञानवाद या ठिकाणी बोकाळलेला आहेत ना त्यामध्ये लोकांची मानसिकता बदलली आहे. ते सांगतात महाराज आम्ही प्रारब्धवादी नाही, आम्ही प्रयत्नवादी आहोत, आम्ही प्रयत्नाला भर देतो. आम्हाला एवढं समजतं जीवनामध्ये जो व्यक्ती प्रयत्न करतो त्या व्यक्तीला सगळं काही प्राप्त होतं, त्या व्यक्तीला सगळं काही प्राप्त होतं. पण माझं तुम्हाला ओपन चॅलेंज आहे, मी भानावर आहे, मी तुम्हाला एक सांगतो, मी विनंती करतो तुम्हाला अशा पद्धतीचा अट्टहास तुम्ही करूच नका. जीवनामध्ये तुम्ही कितीही करा, कितीही प्रयत्न करा, पण जोपर्यंत तुमच्या प्रयत्नाला प्रारब्धाची जोड येत नाही ना, तुम्ही कितीही करा, तुम्ही किती चालली भराभर, दोन्ही पाय बराबरच आहेत, ते तुमच्या सोबतच राहणार आहेत. मी पटवून देईल तसं पुढे जाणार नाहीत. 2 गट असतात क्रिकेट खेळायला, 2 गट असतात आणि मग ते 2 गट खेळायला लागतात. एक चेंडू टाकणारा असतो, एक फलंदाजी करणारा असतो, म्हणजे मराठीमध्ये त्याला बॅट बॉल म्हणतात नाही का, बरोबर ना. आता चेंडू फळी लवकर येत लक्षात नाही म्हणून असं सांगावं लागतं. आणि मग ते क्रिकेटचा खेळ खेळत असताना, चेंडू फळी खेळत असताना, बॅट बॉल खेळत असताना नियम असे आहेत, प्रत्येकाला असं वाटतं आम्ही जिंकलं पाहिजेत. आणि मग जिंकल्याच्या उद्देशाने काय करतात, दोघंही अतोनात असे प्रयत्न करतात. आणि अतोनात प्रयत्न केल्यानंतर काय होतं, दोघंही जिंकतात आणि आपली ट्रॉफी घेऊन जातात. बरोबर नाही, नाही, मॅच ड्रॉ होऊ शकते पण जिंकू शकत नाही. एक जिंकतो दुसरा हरतो. हरलेल्याला विचारा, जिंकलेला सोडून द्या, हरलेल्याला विचारा का रे बाबा तू काही प्रयत्न केले नाहीत का, तू काही सायास केले नाही का. तो सांगेल महाराज प्रयत्न तर खूप केलेत,
पण काय करावं, आजचा डाव आमचा आमचा आजचा खेळ, आता खेळही लय आहेत बरं. हाताकडे नका पो माझ्या, नाही का, खेळलंय आहे पण हरला की समजून चला आज आमच्या नशिबात. शेती तुम्ही दरवर्षी करतात ना बाबा, दरवर्षी आपण शेती करतो. मागच्या वर्षी ज्यांनी एकरी सोयाबीन 10 क्विंटल घेतलं, या वर्षी त्याला असं वाटतं तेच सोयाबीन आपण लावलं पाहिजे, तेवढंच तेच सोयाबीन लावतो, तेच शेत आहे, तेच मशागत, त्याच्यापेक्षा जास्त एक फवारणी करतो, एक त्या ठिकाणी ते मटेरियल मसाला ज्याला म्हणतो आपण, खत ज्याला म्हणतो, तेही अधिक पद्धतीमध्ये टाकतो. पण तुम्हाला मला फक्त खरं सांगा, मागच्या वर्षी 10 क्विंटल झाला, या वर्षी तुम्ही प्रयत्न त्याच्यापेक्षा जास्त केलेत. कोण यातला ग्वाही देऊ शकतो की मी यंदा 12 क्विंटल घेऊन दाखवतो? कोण देतो का गोळ्या गॅरंटी? बरं, तुम्हाला 12 क्विंटल काढलाय तुम्ही, आहेत का भाव तुमच्या हातचे? कितीला विकायला वगैरे सांगता येतात का? आमच्या गावाला त्या दिवशी एका व्यक्तीला गरज होती, 3300 विकलं, आता 4.5-5चे काही भाव होतेच, नाही का? ज्याला जेवढं आहे तेवढं मिळणार आहे ना. आणि मी हे सांगतोय, तुम्ही कितीही प्रयत्न करा, प्रयत्नाला प्रारब्धाची जोड लागल्याशिवाय शक्य होऊ शकत नाही. एखादा माणूस काहीच करत नाही तरी सुद्धा त्याला मिळून जातात. एक आजोबा रोज शेतात कुदळ घेऊन जायचे, कुदळच म्हणतात ना तुम्हाला तुमच्याकडे, हां, ते कुदळ घेऊन जायचे, अशी इकडून तिकडून फिरायचे आणि फिरल्यानंतर लगेच निघून जायचे. पुन्हा दुसऱ्या दिवशी जायचं, पुन्हा फिरून यायचं. 4-5 लोक रोज त्या आजोबाला पाहायचे. लोक ते आजोबा म्हणतले का, ते 4-5 लोक म्हणत, हे आजोबा रोज कुदळ घेऊन येतात, शेतात फिरतात, चौबाजूनं काहीतरी करतात, आपण दिसलो का निघून जातात. या आजोबाच्या शेतात काही समजलं काय? डबुल काही बरं नाही की काय असावं? यांनी सगळ्यांनी एकच कट रचलात, म्हटलं काही नाही, आज आपण आजोबा घरी गेले की या शेताचा विल्हेवाट लावायची. सगळे लगेच त्या ठिकाणी आजोबा जसे निघून गेले, यांनी 7-8 लोक जास्तीचे कामाला सांगितले. सगळे चाले, जे शेत खोदायला लागलेत ना, जे शेत खोदायला लागलेत, अख्खं शेत खोदून काढलं, डबुलं दिसलं. पण सकाळ व्हायला लागली, त्यांना असं वाटलं की आता काही खरं नाही, कोणाला दिसलं तर आणखी शंका होईल. ते सगळेचे सगळे निघून गेले. सगळे निघून गेल्यानंतर आजोबा पुन्हा सकाळी कुदळ घेतली, शेतात येऊन पाहतात, अख्खं शेत खोदलेलं होतं, अख्खं शेत खोदलेलं होतं. बाकीचे लोक आजोबा आनंदात दिसलेत. आजोबा आनंदात दिसल्यानंतर ते बाकीचे लोक विचारायला लागले, का हो आजोबा, एवढा आनंद कशामुळे झाला? आजोबा म्हणत, राजा, रात्रीच्या वेळेला कोणीतरी शेत खोदून दिलं. म्हटलं, मग आनंदाची गोष्ट काय आहे? ते म्हटले, काही नाही, आनंदाची गोष्ट हे की गेल्या 5 महिन्यापासून मी या शेतात चक्रा मारायचो आणि माझ्या शेतामध्ये कुंदा निघालेला होता. कुंद्याचं माहित आहे ना? आमच्या शेतामध्ये कुंदा निघालेला होता. तो कुंदा रोज काढायचा प्रयत्न करायचो, पण ते काही कोणी काढायची हिंमतच व्हायची नाही. पण रात्री कोणीतरी निघून त्या ठिकाणी खोदून गेलंच. ते आजोबा म्हटले, ते माणसं म्हटले, आजोबा दुसरं तिसरं कोण नव्हतं, चोर होते ते, चोर. ते आजोबा म्हणत, चोर असो की कोणी असोच, पण आपलं चांगलं जमलं. तेव्हापासून एक मन पडलीत, नशीब काळे जोर तर कुंदा खंदे चोर. आमच्या विदर्भामध्ये म्हण आहे, आजोबानी नशिबाच्या भरोशावर खऱ्या अर्थाने त्यांचं शेत नांगरून काढलं, कुठलीही गोष्ट करायची गरज पडली नाही, त्यांच्या नशिबामध्ये होतं. बघा, इलेक्शन आहे आता, हां, इलेक्शन आहे ना, आता सगळेच पक्ष त्या ठिकाणी प्रयत्न करतात, आपापल्या परीनं प्रयत्न करतात, सर्व त्या ठिकाणी प्रचार करतात, सगळ्या लोकांना भेटतात. सगळं प्रचार सगळं झाल्यानंतर त्या ठिकाणी मतदान होतं. मतदान झाल्यानंतर मतमोजणी होते आणि मतमोजणी झाल्यानंतर ज्या वेळेला मतमोजणी होते त्यावेळेला निकाल जाहीर होतो. दोन्ही पक्ष निवडून आलेत आणि दोघंही सत्तेत जातात. बरोबर? नाही, एक हरतोत आणि एक जिंकतोत. जिंकलेल्याला सोडून द्या, आपण हरलेल्याच्याकडे चला. त्याला सांगा, का रे दादा, तू काही प्रयत्न केले नाही का? तो म्हणेल, महाराज खूप प्रयत्न केले, दिवसा केले, रात्री केले, वरून केले, खालून सगळे प्रयत्न केले, पण काय करा, आमच्या नशिबात. प्रयत्न तर खूप केलेत, पण नशिबात जर नसेल ना तर तुम्हाला ते प्राप्त होऊ शकत नाहीत. मी हेच सांगत होतो, तुमचा प्रयत्नवाद एकीकडे पण प्रारब्धवाद एकीकडे. त्या प्रयत्नाला ज्या वेळेला प्रारब्धाची जोड येत असते ना, त्यावेळेला काय होत असते सांगू. 2001 का 2 सालामध्ये एक मुलगा कुरुक्षेत्रावर बोरवेलच्या गड्ड्यात पडला होता. त्याचं नाव प्रिन्स नावाचं पोट्ट ते गड्ड्यात पडलं होतं. आठवत असेल तुम्हाला, बोरवेलच्या गड्ड्यात पडलं होतं. ते पोट्ट गड्ड्यात पडलं तर रोडपती होतं.
गड्ड्यातून वर येईपर्यंत लोकांनी संकल्प केला, हे जर वाचलं तर हे देईल, ते देईल, हे देईल, ते देईल. ते लेखाचं गड्ड्यात पडलं तर रोडपती होतं, गड्ड्यातून वर येईपर्यंत करोडपती होऊन गेलं. मला सांगा, गड्ड्यात पडणं हे जर श्रीमंतीचं लक्ष नसेल, आतापर्यंत किती गड्ड्यात गेले, कोण कोण श्रीमंत बनलत? कोण कोण श्रीमंत बनलत? नाही नाही, त्याच्या ते प्रारब्धात होतात. एक अपंग व्यक्ती होतात, 100 मीटर धावलात, त्याचं नाव बुधिया. तुम्ही युट्यूबला सर्च केलं, तुम्हाला गुगलला सर्च केलं लक्ष, अपंग व्यक्ती 100 मीटर धावला. 100 मीटर धावला म्हणून त्याला अनेक लोकांनी बक्षीस दिलं की अपंग असून 100 मीटर धावला, पहिला क्रमांक काढला. जे त्याला बक्षिसाची त्या ठिकाणी वर्षाव झाला, एवढं बक्षीस झाले, श्रीमंत बनलात, श्रीमंत बनलात. मग धावणं हे जर श्रीमंतीचं लक्ष नसेल, तर आपण जन्माला आलो तेव्हापासून मरेपर्यंत फक्त धावाधावच करतोय. इतकी धावाधाव करतो की एक दिवस लोक आपल्या दाव्यावर धावतात, तरी आपण श्रीमंत बनत नाही. त्यामागचं कारण काय आहे ते आपल्या प्रारब्धात नाही. नशिबाने जर जोर काढलात ना, रेल्वे स्टेशनवरची रानू मंडल एका दिवसात सिनेस्टार होते. आणि तीच जर त्या ठिकाणी एखादा सिनेस्टार असतो, पण त्याच्या नशिबाने जर कल्टी घेतलीत ना, तर तो जागेवर बसतो. अनेक लोकांना काहीच घेणं नाही, 4 चाली असतात पण नाही का. त्याच्या मागचं कारण असं आहे, तो प्रारब्धाने मोठा असतो. जीवनातले ही सूत्र आहेत, माणूस प्रारब्धाने मोठा असतो. म्हणून नाथ महाराज सांगतात, जोवरी प्राचीनाची दोरी, जोपर्यंत प्रारब्धाची जोड आहे तोपर्यंत माणसाने संसारामध्ये असावं. त्या साधकांना थोडा प्रश्न पडला, ते म्हटलेत, महाराज तुम्ही उत्तर देऊन राहिलेत हे बरोबर आहे, पण हे काय आमच्या मनाला पटलं नाही. काय म्हटलेत महाराज, आम्ही एवढे धडधाकड माणसं आहोत, 6-6, 7-7 फुटाचे, आणि तुम्ही आम्हाला उदाहरण देताय पक्षाचं, प्राणीमात्राचं, हे काय आम्हाला चांगलं आवडलं नाही. उदाहरण द्यायचं असेल तर आमचं द्या. वस्ती करा वस्ती आला, 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 वस्ती करा वस्ती आला. खरं तर लायकी नाही माझी एवढी.
पण तुमचं स्नेह पाहून अगदी मन भारावून गेलं की एखाद्या दासाला सुद्धा किती स्नेह द्यावं हे तुमच्या पुणे जिल्ह्याकडून नक्की शिकलं पाहिजेत, नक्की शिकलं पाहिजेत. खरं सांगतो, जीवनामध्ये आज हे काही सगळं प्राप्त झालं हे फक्त आणि फक्त सद्गुरू श्री गजानन महाराजांची कृपा आहेत. सद्गुरू गजानन महाराजांनी जर पदरात घेतलं नसतं, आज मला वाटतं अशा पद्धतीची लायकी या ठिकाणी निर्माण झाली नसती. काय नव्हे करता तूच, सगळं काही भगवान परमात्मा करू शकतात. माऊली ज्ञानोबारायची कृपा आहेत, सद्गुरू गजाननाची कृपा आहेत, जगद्गुरू तुकोबारायची कृपा आहेत, जनार्दन बाबांची कृपा आहे, स्वामी महाराजांची कृपा आहेत की खऱ्या अर्थाने एखाद्या दासाला सुद्धा काय द्यावं, सगळं काय देऊ शकतात. जीवनामध्ये त्यांनी उपवास पारणे राखीला दारवंटा आणि मात्र केला भोगवटा आम्हा लागेल, हे सगळं आम्हासाठी करून ठेवलं. असोत नाथ महाराज सांगतात, वस्तीकर वस्ती आलात, प्रातः काळी उठून गेलात. एखादा वस्तीकर यावात म्हणजे एखादा वाटसरूत. आता माऊलीच्या सोहळ्यामध्ये अनेक दिंड्या जातात किंवा तुम्ही आपण सुद्धा जातो आणि त्या वाटेने जात असताना आपण काय करतो, रात्रभर एखाद्या घरी विसावा करतो, राहतो. आणि मग काय झालं की एखाद्या घरी अशी छान व्यवस्था होते, पाऊस बाहेर चालू आहे आणि एखाद्या घरात हॉलमध्ये आपल्याला जागा मिळते, इतकी छान जागा मिळते की तिथं गोधडी टाकायला सुद्धा जागा असते आणि मोबाईल चार्जिंग लावायला प्लग सुद्धा. याच्यासारखं सुख दुसरं कुठलं आहे. आणि मग अशाही ठिकाणी ज्या वेळेला आपल्याला फार आनंद येतोच ना, त्यावेळेला माणूस म्हणतो नाही नाही नाही, आता या घरी एवढी छान व्यवस्था झाली, आता इथून 8 दिवस जायचंच नाही. असं होते का कधी? नाही नाही, किती छान व्यवस्था तुझ्या, सकाळी गरम पाणी का असू द्यात ना, माणूस सकाळी आपलं काकडा झालात ना, लगेच माऊलीची तुकोबारायची काय सोपान काकाची आरती झालीत का निघून जातो. हे माणसाच्या जीवनातलं सूत्र आहे. वस्ती कर वस्ती आला, प्रातः काळी उठून गेलात. तो जसा आपलं रात्रीचा विसावा केलात का निघून जातो, दुसऱ्या दिवशी तसंच माणसाने या जीवनामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी यायचं, सुंदर पद्धतीचं राहायचं आणि आपलं जीवन चांगलं जगलंय का ते जीवन विठुरायाच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी समर्पित करायचं आणि इथली वाट निघून जायची. असं जर तुम्ही जीवनामध्ये असलात ना, तुमच्या जीवनामध्ये भय राहणार नाही. शेवट शरण एका जनार्दन, 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 शरण एका जनार्दन. ऐसे असता भय कवन, ऐसे असता भय कवन, ऐसे असावी संसारी, जोवरी प्राच नाची दोरी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर. एका जनार्दनी ऐसे असता भय कवन. ऐसे म्हणजे कैसे? आतापर्यंत सांगितले तैसे. काय सांगितलं आतापर्यंत? तुम्हाला म्हणजे तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. काही असो, नाथ महाराज सांगतात, जीवनामध्ये भगवंताला समर्पित भाव ठेवून जर जीवन जगलात ना, नक्कीच जीवनामध्ये हित झाल्याशिवाय राहणार नाहीत. असोच ज्ञानोबा रघुनाथजी पवार यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण जो समाज एकवटलो आहोत, खऱ्या अर्थाने बाबांच्या जीवनामध्ये मी मगाशीच बोलून गेलो, आपल्याला दुसरं काही सांगण्याची गरज नाही. यथावन्नी यत्र यत्र धुमा तत्र तत्र वन्नी या न्यायाला अनुलक्षून खऱ्या अर्थाने ज्या अर्थी या ठिकाणी एवढे साधक उपस्थित आहेत, त्या अर्थी त्यांचं जीवन कशा पद्धतीत होतं हे काही वेगळे सांगायची गरज नाही. म्हणून अशा भगवंताला, अशा ज्ञानोबाबांना माझ्या ज्ञानोबाराने नक्कीच त्यांच्या पायाशी पदराशी घेतलंय, याती नात्यत्र संशय हा, याच्यात कुठलाच संशय नाही. म्हणून अशा ज्ञानोबाबांची मला ज्यासारख्या पामराला सेवा करायला मिळाली, माझं अहमभाग्य, स्वतःचं भाग्य समजतो. नामदेव दादा असतील, आमचे धनाबाबा असतील, यांच्या माध्यमातून जे तुम्हा मायबापांचं दर्शन झालं त्याबद्दल उतराई होतो आणि हे लांबलेली सेवा, कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी थांबवतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.